विद्युतरोहित बॉक्समधील फ्यूज उघड्यावर विद्युत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढल्यानंतर रब्बी हंगामाकडे वळत असताना विद्युत रोहिलवरील विद्युत परिवर्तक उडहे खिरपुरी बुद्रुक येथील शेतशिवार बेडका येथील ट्रान्सफॉर्मरवर कधीही होऊ शकते शेतकऱ्यांची जीवितहानी. बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक येथील गावालगतच असलेल्या बेंडका शेत शिवार येथील सर्वात जुना ट्रान्सफॉर्मरवरील खाली असलेली पेटी तसेच फ्यूज केबल उघडे पडले असून येथे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज वितरणचे कर्मचारी कोणतेही याकडे लक्ष देत नाहीत. फ्यूज गेल्यास वारंवार डीओ पाडून त्यामधील फ्यूज बदलावा लागतो. सध्या गहू, हरभरा, तूर या पिकाकरिता पाणी देणे सुरू असून रात्री मी बेरात्री असा आशिष प्रकार दांडळे झाल्यास कोणत्याही बेडगा क्षणी जीवितहानी होऊ शेतशिवारा शकते. वारंवार वीज वितरण वरील कर्मचारी यांना तक्रार ट्रान्सफॉर्मरवरील एक देऊनही शेतकरी कोणीही याकडे लक्ष देत नाही. या तरी कार्यकारी अभियंता ट्रान्सफॉर्मर बाळापूर सर्वात यांनी जुना याकडे त्वरित ट्रान्सफॉर्मर लक्ष असून देऊन तेथील सर्व पेटी फ्यूज केबल त्याच्यावर बदलून अत्यंत हा भयानक अनर्थ परिस्थिती टाळावा निर्माण ही झालेली आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे. केबल दैनिक विदर्भ किंवा कोणताही मराठीकरिता फ्यूज टाकता प्रतिनिधी श्री वेळेस कृष्ण पवार, बाळापूर, अकोला. डिवो फाडावा लागते आणि तेव्हा त्याच्यामध्ये फ्यूज टाकता येतो. तोपर्यंत रात्री बेरात्री जर अशी घटना झाल्यास याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जीवितहानी होऊ शकते. सध्या गहू, हरभरा या पिकाचा सीझन आहे. पाणी दिल्याशिवाय गत्यंतर नाही. तरी याकडे कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन निश्चितच याचं हे पेटी वगैरे हे जे केबल आहे ते बदलून शेतकऱ्यांचं हे संकट दूर करावं.